नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, पायी जोडल्याच्या नंतर बरोबर बसत नाही किंवा खेचल्या जाते किंवा मुंड्यात शिलाई खालीवर होते, तर असं होऊ नये याच्यासाठी बाही कशी जोडायची त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आपण जिथे शोल्डर जोडला आहे तिथून पाठीमागच्या आणि पुढच्या साईडला 2 इंच आपली बाही सरळच आली पाहिजे, तरच व्यवस्थित अशी बसते. त्याच्यानंतर बाही जोडायच्या अगोदर 2 इंच आपण जी शिलाई मार्जिन घेतलेली असतं तिथपर्यंत बाही जी आहे ती एकसारखी करून घ्यायची. त्याच्यानंतर बाहीचा बरोबर मध्य काढून घ्यायचा आणि तिथे आपण जिथे शोल्डरची शिलाई मारलेली आहे तिथे एक पिन लावून घ्यायची, म्हणजे बाही आपली अजिबातसुद्धा मागे पुढे होत नाही. आणि पफ स्लीव्ज असेल तर इथे बघा, जरी तुम्ही कडेने जोडायला चालू करत असाल तर एक्स्ट्राचा कपडा झाला असला तर एखाद दुसरी शिलाई देऊन बरोबर असं जोडून घ्यायची. त्याच्यानंतर इथे बघा, परफेक्ट अशी आपली बाही इथं जोडून झालेली आहे. आणि फिटिंग करताना आणि जर पफ स्लीव्ज असेल आणि आतल्या साईडला जर अस्तर लावलं नसेल तर इथे बघा, आपलं पातळ अस्तर कपडा असतो ना, त्याच्यामुळे धागे वगैरे निघतात. त्याच्यासाठी आपलं जे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन आहे ते ब्लाऊजकडच्या साईडला घ्यायचं आणि 1/2 इंच एवढं इथं मार्जिन सोडून पूर्ण बाहीला इथे शिलाई मारून घ्यायची. त्यामुळे आपल्या बाहीचा जो कपडा आहे तो एकदम पक्का असा होतो, धागे वगैरे निघत नाहीत आणि एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग दिसते आपल्या ब्लाऊजला. तर इथे बघू शकता, एकदम फिनिशिंगमध्ये इथं बाही आपली जोडून झालेली आहे. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची. तर फिटिंग करताना खालच्या साईडनं आपल्याला सरळ बाजूने एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ओव्हरलॉकची मशीन नसले तरी आपल्या ब्लाऊजचे धागे वगैरे निघत नाहीत आणि ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसतो. त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा आतला कपडा आहे तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर ब्लाऊज उलट्या साईडने इथे बघा उलट्या साईडने करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला इथं पूर्ण ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. तर कशी वाटली टिप कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि फॉलो देखील नक्की करा, रोज अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी. तर इथे बघा, अशा प्रकारे ह्या आपल्या ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे आणि फायनल लुक अशा प्रकारे खूप सुंदर अशी ब्लाऊजला फिनिशिंग येते. नक्की या पद्धतीने ट्राय करा.